नमस्कार. आपण कोल्हापूरमध्ये आहोत आणि गंगावेश परिसरात आहोत. आपण पाहू शकता आणि इथे जे म्हशीचं ताजं दूध आहे ते आपण ताजं दूध मिळतं आहे. म्हस बघते माझ्याकडे. नमस्कार दादा, नाव कसं आपलं? अशोक शिवाई राबाडी. कुठले तुम्ही? दुसरीवर गंगावेशमध्ये. गंगावेशमध्ये. जर सांगा, जर आम्हाला माहिती सांगा, नेमकं ताजं दूध मिळतं तुम्हाला इथे? माहिती, दूध कट्टा हा गंगावेश दूध कट्टा आहे. गंगावेश दूध कट्टा. हां, शाहू महाराजांच्या काळातला आहे पूर्वीपास. ओके. तर पैलवानच्यासाठी दूध स्वच्छ आणि चांगलं मिळते. ताजं मिळतं नाही? हां, ताजं दूध. हो इतर आपल्या महाराष्ट्रात असं दूध कुठे मिळत नाही. हो हो. समक्ष काढून कोरं दूध मिळते. ओके. ही तुमची म्हस आहे का? ही हां, ही म्हस आमची एकच आहे म्हस की नाही, आमच्या म्हशी 5 आहेत. 5 आहेत? त्यातली एकच आहे? या कट्ट्याला 3 आहेत, घरात 2. घरात 3 आहेत. साधारण किती दूध विकता तुम्ही? दूध आम्ही तसे काय मोजमाप नाही, तरी सकाळी ते संध्याकाळी 20-25 लिटर दूध जातं. सकाळ संध्याकाळ 25 लिटर? दोन्ही टाईम. एका म्हशीचं की? एका म्हशीचं 4-5 लिटर दूध येते. 4-5 लिटर दूध. ओके. म्हणजे पैलवान वगैरे पितात इथे? पैलवान लोक पित्यात, गिराक आमची कायमची इथे येऊन नेत्यात. हे तुमची जी गिराईक आहेत का सगळी इकडे? कायमची गिराक सगळी आमची दूध घेऊन जाते. आम्ही बाहेर एवढं जरा बाहेर दूध विकत नाही. असू द्या. कायमची तू गिराक काय दूध प्यायला आलास काय? किती पितात? 1 ग्लास ताजं दूध दररोज येतोस? कुठून आलास तू? नाचतो आमचा. नाचतो आहे काय? हां. नाव काय तुझं? ओम. पाहू शकता अशा प्रकारे इथे अजून मग म्हशी तिथं पुढे आहेत. किती दररोज म्हशी असतात अशा? 12-1 वाजेपर्यंत इथं तुम्हाला दूध मिळणार. 12-1 वाजेपर्यंत दूध मिळणार? परगावची लोक येतात वेळानं, जेवण मिळत नाही. हां. इथं दुधाची सोय असते, दूध मिळते ताजं. बरं. आता इथे जवळच तालीम आहे ना, गंगावेश तालीम आहे, आणि इतर पण असं म्हणजे सर्वसामान्य नागरिक पण तुमच्याकडून दूध घेऊन जातात. कसं लिटर आहे सध्या दूध, ताजं दूध? 75 रुपये लिटर आहे. 75 रुपये लिटर. ओके. आणि साधारण ते दूध आता ते पैलवान पितात, तर मग कशा प्रकारे पितात ते दूध? ग्लासामध्ये? दूध आता आपण इतकं ताजं काढून द्यायचं की जेवल्यानंतर पितात. जेवल्यानंतर पितात. आणि आता सोड्यातून दूध पितात ते कसं काय? सोड्यामधून वगैरे? जेवण झाल्यावर गरम दूध पितात. हां. आता ते आकडी दूध म्हणतात ना याला? आकडी दूध पिवळं सगळ्यांना पचतं ते? असतं. सगळ्यांना पचतं, कोणाला पचत नाही ते? नाही, पैलवान लोक आता पोरसं जी सवय तशी सवय लागत. बरोबर. आता तुम्ही जे आता हे दूध आहे ना, दूध, तर ते आता ही म्हस आता दुसरी आधी संपलं का दूध आता? ते ठेव, वरलं ठेव. आता अशा प्रकारे त्याने काढलेलं आहे. एक कुट्टी आहे ना, कडबा कुट्टी, भुसा वगैरे काय काय आहे. आता हे दुसरी ती म्हस कुठे घेऊन गेले ते? दुसरी म्हस आणायला गेले. तुमचं नाव कसं? मिशा वगैरे तुमच्या भारदस्त आहेत? मिशा भारदस्त आहेत म्हटलं. नाव कसं तुमचं? रंगराव गवळी. कुठं राहत आहे? कोल्हापूर. होय काय? तुम्ही काय दूध न्यायला आला? किती लिटर दूध देता? किती? हां, दररोज नेता? ताजं दूध मिळतं इथे? ताजं दूध मिळतं. टायमिंग कसं आहे त्या दूध कट्ट्यावरचा? काय सकाळ पण असते, संध्याकाळ पण असते. आता दूध कट्टा जो आहे ना इथे गंगावेशमध्ये आहे, आता हा ते दूध कट्टा आहे. पुढे पण आता म्हशी आहेत. अजून पुढे अजून किती दूध कट्टे आहेत इथे? 2-3 आहेत. कुठे कुठे आहेत ते? मिरजकर तिकटी. अजून महानगरपालिका. अजून बीटे कॉलेज जवळ. ओके. छान वाटलं, तुम्ही चांगली माहिती दिली. आणि अशा प्रकारे आपण आता पाहू शकता, आता ही दुसरी म्हस घेऊन आले आहेत ते. एका म्हशीचं दूध काढलेलं आहे. ते झाल्यानंतर आता दुसरी म्हस आलेली आहे. ती कॅमेऱ्याला बघून भुसते आहे बहुतेक. नमस्कार काकी, नमस्कार. तुमचं नाव कसं? तुमचं नाव काय? हां, तुमचे मिसेस. तुम्ही साधारण बरोबर मदत करता का? हो. आता ह्यांचं नाव कसं? दूध काढतायत ते? दूध काढतात, त्यांचं नाव कसं? दूध काढतायत त्यांचं नाव कसं? अक्षय. तुमचा मुलगा? हो. अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही. एकूण किती म्हशी आहेत बघा? एकूण टोटल 3 म्हशी. आता हे पहिली म्हशीचं दूध काढलं, आता ही दुसरी म्हस.
आणखीन एक आहे अनेक आहे ओके नावं आहेत का मशीनची काय काय नावं आहेत गुलाल सांग इकडे 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 समोर हां. हिचं गुलाल गुलाल आणि या अगोदर होती ती कुठली होती गोंडस गोंडसचं दूध काढलं गोंडसला नेऊन तिकडे बांधलं आता ते तिकडे तिला खायला देता येईल की कसं काय नाही आता ही कोण आहे हिचं नाव काय गुलाल गुलाल ही गुलाल आहे गुलाल हिचं नाव आहे हां. आणखीन दुसऱ्या म्हशीचं नाव तिसऱ्या म्हशीचं नाव काय आहे बुलबुल बुलबुल कोणी नाव ठेवली मामाने ठेवली काय अरे वा वा, छान नाव आहे आता हिचं आता दूध काढल्यानंतर मग बुलबुलला आणणार ओके ओके पाहू शकता इथे दूध घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी आहे ताजं दूध घेण्यासाठी पाहू शकता इथे अशा प्रकारे वेगवेगळी भांडी आहेत ते ग्लासाने तुम्ही देता काय ग्लासाने दूध देता ग्लासाने 30 रुपये ग्लास 30 रुपये ग्लास त्या ग्लासामध्ये किती मिली असतं किती लिटर असतं 400 मिली 400 मिली ग्लासामध्ये 400 मिली अरे सरासरी गिरायकं किती येतात त्या दिवसाची दिवस संध्याकाळ सकाळ संध्याकाळ रतीप आहे अशा प्रकारे दूध काढतायत आपण थेट बघू शकता ते 4 ग्लास हां मग 1 लिटर मग 4 त्यांच्याकडे दररोज रतीप आहे आणि काय त्याला कडपा कुट्टी घातलं काय घातलं खायला तिला कुट्टी कोंडा आणि पुस्ता कोंडा आणि भुसा भाताचा कोंडा बघा पाहू शकता हे आता ताजं दूध आहे विदाऊट केमिकल विदाऊट पाणी त्यामुळे ग्राहकांची पसंती आहे आणि कोल्हापूरचा जो दूध कट्टा आहे तो जगप्रसिद्ध आहे असं कुठेही दूध मिळत नाही ताजं काढून अशा प्रकारे आता ग्राहक घेऊन जातात हे बघा आकडी दूधही याला म्हणतात अशा प्रकारे हे आकडी दूध आहे नाही ना बघायला पाहिजे राहिलं तर गिरायकं वाढत आहेत थांबा एक 10 मिनिटं आणि मशीन 4 ग्लास 75 अशा प्रकारे हे भांड्यांमध्ये वेगवेगळे भांड्यात दूध काढतायत आपण आता गंगावेशमध्ये आहोत दूध कट्टा इथे गंगावेशचा दूध कट्टा आहे प्रसिद्ध आणि आता इथे थेट लाईव्ह आपण बघताय की दूध काढलं जातं असं बोट का लावता तुम्ही काय कारण फेस असते हो फेस असतो इथं. हां ते ताज्या दुधाचा आकडी दूध असल्यामुळे याला फेस येतो त्यामुळे बोट लावून ते दूध ग्लासामध्ये होत आहेत किंवा भांड्यामध्ये ओतत आहे हे पाहू शकता अशा प्रकारे ग्राहक ताजं दररोजचं दूध जे आहे इथून घेऊन जातात नमस्कार आपण कुठून आलात आपण कुठून आलात दूध देण्यासाठी आलात इथेच दररोज नेतात दूध तुम्ही होय नाव कसं आपलं रिफायनरी ओके किती लिटर दूध दररोज 1 लिटर 1 लिटर चांगलं असतं नाही पिशवीचं दूध आणि याचं दूध काय फरक आहे केमिकलचं असतं केमिकलचं असतं ते म्हणजे प्यायला वेळ चांगलं असतं नाही ओके हे चांगलं असतं ओरिजिनल बरोबर निश्चितच रुग्णांसाठी पण चांगलं असतं ते मुलांसाठी चांगलं असतं नमस्कार ताई हां आपलं नाव कसं हां तुम्ही इथे दररोज इकडचं दूध नेता काय कारण काय याचं नेमकं मुलांना चांगले पौष्टिक आहे मुलांना नेतात तुम्ही किती लिटर नेणार दूध आता अर्धा लिटर दररोज अर्धा लिटर नेतात इथे आपण पाहू शकता इथे दुधाच्या प्रतीक्षेत आहेत नमस्कार आपलं नाव कसं हां राजू टकरे आपण कुठून आलात जवळच राहता दररोज तुम्ही येता इकडे न्यायला कधी येता पिशवीचं दूध तुम्ही वापरत नाही ना पिशवीचं दूध वापरत नाही इथे पिशवीच्या दुधापेक्षा ताज्या दुधाला मागणी जास्त आहे याला कारणंही अनेक आहेत केमिकल युक्त असं
दूध कारण ते टिकण्यासाठी थोडाफार केमिकलचा वापर करावा लागतो पिशवीमध्ये. मात्र इथे ताजं ताजं दूध आहे, ते ग्राहकांना फार आवडतं. आणि कोल्हापूरची विशेषता आहे की इथे ताजं दूध जे आहे, दूध कट्टा जो आहे, दूध कट्ट्यावर ताजं दूध प्रसिद्ध आहे. इथे पैलवानही दूध प्यायला, पैलवान बाळा किती वाजता येतात दूध प्यायला? किटली घेऊन जातात ते. हां, पूर्वी इथेच प्यायचं ना? ओके ओके. ती मस्त तुमचीच काय ती पलीकडची? हो, माझ्या मामाची. तुमच्या मामाची. बरं आहे, छान आहे. 1 लिटर पाहिजे मारत नाही ना हे? ते पाहू शकता. अशा प्रकारे खाद्य घालून दूध काढतायत. इथे बसले आहेत ग्राहक, यांच्याशी बोलूया आपण. नमस्कार, दूध न्यायला आला तुम्ही? दूध न्यायला आलात? तुमचीच आहे काय? अरे वा. आता इकडे पण आता पाहू शकता, इथे पण आता ग्राहक येतात ना दररोज ताजं दूध देणं. हे काय? हे काय अशा, हे किती लिटरची ती किटली आहे? 4-4.5 लिटर. 4.5 लिटर. 4.5 लिटर तर दूध निघून जाणार ते. आपलं नाव कसं दादा? हां, तुराबाडी. ओके, कोल्हापूरच. पाहू शकता आता दूध काढण्याची तयारी सुरू आहे. आणि म्हशीला कोंडा आहे, कोंडाच आहे ना तो? कोंडा घातला आहे. आणि हे काय त्याचं चारा आहे काय? चारा आहे. कसला चारा? गवत आहे काय? अशा प्रकारे तुमच्या किती म्हशी आहेत? 5 आहे. 5 म्हशी. आता तुम्ही आणले आहेत का? कुठे बांधले? तिकडे बांधले आहेत. ओके ओके. कोल्हापुरातच ताजं दूध मिळतं, लगेच तात्काळ काढून जे आहे ते कोल्हापुरात पाहू शकता तुम्ही. इतर ठिकाणी तसं ते मिळत नाही. आपण गंगावेशमध्ये आहोत. दूध कट्टा, तिकडे ही म्हस बांधलेली आहे, पाहू शकता तुम्ही. जसं दूध संपेल तसं मशीननं आणून दूध काढलं जातं. थँक्यू, तुम्ही माहिती दिली त्याबद्दल. थँक्यू. आणि काय पाहिजे? हां, नमस्कार. दादा पण आहेत. नमस्कार, मी गोव्याहून आलो आहे. हां, तर मला नेमकं दूध कट्टा जो आहे त्याविषयी जरा सांगता. आपलं नाव पहिल्यांदा सांगा. कट्टा म्हणजे नंदकुमार किल्लेदार. नंदकुमार केलेदार, कुठे? कोल्हापूरच. हां, कोल्हापूर. 50 वर्ष दूध. 50 वर्ष दूध पित आहे. माझं रनिंग एज 71. 71. ओके. साधारण सांगा, म्हणजे दूध कट्टा जो प्रसिद्ध आहे गंगावेशमधला दूध कट्टा 1935 पासून आहे. 1935 पासून. हां, ठीक आहे. ओके. याचा कट्टा हा 1935 सालापासून आहे. त्याचं जर हिस्ट्री, थोडक्यात हिस्ट्री सांगा जरा. हिस्ट्री म्हणजे काय, पहिला शाहू महाराज होते की नाही, तेव्हापासून आहे. हो, पैलवान पण दूध पितात. हा, मोतीबाग आली. तुम्ही तालमीत जात होता काय? हां, तालमीत जात होता तुम्ही? आधी चाललीच नाही जात. किती तुम्ही दूध किती पिता दररोज तुम्ही ताजं? तरी बघा 600 मिली 600 मिली. सकाळ संध्याकाळ? सकाळ संध्याकाळ. तुम्ही किती पिताय? हां, तुम्ही किती? आम्ही दूध फक्त कब्बर पितो. त्यामुळे कॅल्शियम क्रिएशन होत नाही. ओके. जनरेशन ऑफ कॅल्शियम इज डिपेंड अपॉन मिल्क. अगदी बरोबर. हां, बरोबर. तुमचं एज्युकेशन किती आहे? माझं BA आहे. पर्यंत आपण माझ्या वैयक्तिक माहितीविषयी, आपण दूध कट्ट्याविषयी जरा बोलूया. हां, बोला की. ओके. ते रेकॉर्डिंग चालू आहे का? रेकॉर्डिंग चालू आहे माझं. सॉरी. त्यामुळे छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि तुम्ही आता दूध आता किती लिटर घेऊन जाणार? मी आता जवळजवळ आहे की नाही हां, 3 लिटर दूध घेऊन जाणार. म्हणजे दररोज तुम्ही 3 लिटर घेऊन जाता? हां, आणि आता 1 ग्लास पिणार, तो 1 ग्लास पिणार. हे काय, तुम्ही पण पिणार? तुमचं नाव कसं? आपण काय करता? रद्दी. दररोज तुम्ही दूध पिता? हो. छान. सकाळ संध्याकाळ. छान 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 म्हणलं, आपण चांगलं. जन्मलं त्यावेळी दूधच पितो. होय होय. नाही हां, नाही, सलग सातत्य राखणं ते पण महत्त्वाचं आहे. का तसं काय नाही. कारण कोणाला सातत्य राखता येतं, कोणाला सातत्य राखता येत नाही. येते हो, केलं पाहिजे. ताजं मिळालं पाहिजे दूध ना. आणि पिशवीच्या दुधाविषयी जरा सांगा जरा माहिती. पिशवीचं दूध आणि ताजं दूध. पिशवीचं दूध हे पाश्चरायझड असतं. हो. ते काय मध्ये आहे, एक विशिष्ट तापमानला जाते, त्यात बॅक्टेरिया त्याच्यावर कव्हर करते, ते पचायला जड असते. ओके. त्याचे ताजं दूध चांगलं, आकडी दूध ठेवायचं. निश्चितच. आणि कोल्हापुरातच फक्त मिळतं आहे आणि अन्य ठिकाणी कुठे मिळत नाही. हां, कोल्हापुरातच ताजं नाही. नाही नाही नाही, ताजं असं काढून बाहेर नाही. बाहेर नाही मिळत. महाराष्ट्रात कुठे जास्त मिळत नाही, कोल्हापुरातच मिळतं. ही बी यांची स्वतःची शेती आहे.
हां ते वैरणला पण परवडलं पाहिजे. आता पाहू शकता तुम्ही आता हे आता दुसरी एक म्हस आणखीन एक आणतायत पाहू शकता. अशा प्रकारे रात्रभर साधारण 12:30पर्यंत 1पर्यंत दूध सुरू असतं. पैलवान या ठिकाणी येतात आणि अशा प्रकारे म्हशीचं दूध जे आहे तर पाहू शकता एक जे आहेत ग्राहक आहेत ते येत आहेत. हा दूध कट्टा आहे. आपण आता तिथे म्हशी ज्या बांधलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊया. अशा प्रकारे इकडे या म्हशी बांधलेल्या आहेत. अशा प्रकारे म्हशी बांधलेल्या आहेत या इथे पाहू शकता. अशा प्रकारे जे दूध व्यावसायिक आहेत शेतकरी आहेत त्यांच्या म्हशी या अशा प्रकारे बांधलेल्या आहेत. आणि दूध काढून झालं की यांना इथे अजून बांधलं जातं. आपण गंगावेशमध्ये आहोत. अशा प्रकारे तुम्ही पाहिलं दूध कोल्हापुरातच ताजं म्हणजे असं काढून दिलं जातं. पाहू शकता गिराईक पण आहेत इथे. आपण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता आणि माझं चॅनल सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.